गणित दिलेलं बघा 100 संख्यांची सरासरी 40 आहे. जर त्यापैकी एक संख्या 30 आहे, तर 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली, तर इतर संख्या तथ्याच ठेवल्या, तर नवीन सरासरी किती? आता हा तथ्याच हा शब्द तसा पेपरमध्ये होता, तसाच घेतलाय मी. असो. बघा सर्वप्रथम आपण हे गणित ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ट्रिक्स कशा प्रकारची आहे ती पहिले बघून घेऊ. बघा पहिले सरासरी किती होती? 40. मग पहिले 40 लिहून घेतलं. अधिक करायचं. एक मोठा कंस घ्यायचा. त्याच्यामध्ये काय करायचं? ज्या ऐवजी संख्या वापरलेली म्हणजे 30 ऐवजी वापरलं तर 30ला काढून टाकलं याचा अर्थ. म्हणजे तू वजा करायची. ती संख्या काय करायची? वजा करायची. आणि जी संख्या घेतली त्याची बेरीज करायची. भागीला 70. ह्या दोघांची बेरीज वजाबाकी जे काही झालं त्याला भागीला एकूण किती संख्या होत्या? 100. बस आता काय 40 अधिक हे किती येणार आहे? 70 मधनं 30 गेले 40 येतील. 40 भागीला 100 इथे आला. हा शून्य कटला. हा जर शून्य कटला तर इथे पॉईंट लागतो. 40 अधिक 0.4 म्हणजे 40.4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. आता कन्सेप्ट समजून घेऊ ह्याच्या मागचा काय आहे. बघा आता जर तुम्हाला 3 समजा उदाहरणासाठी समजून घ्या. कन्सेप्टने कसं सोडवायचं. आता तुम्ही काय करू शकता? 100 संख्यांची सरासरी, मग संख्यांची बेरीज काढणार पहिले. मग हा कन्सेप्ट येतो कुठून? समजा तुम्ही 2 संख्या घेतल्या ए अधिक बी, त्याला भागीला जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या भागीला 2 केलं तर ही काय असते? तुमची नेहमी सरासरी असते. ठीक आहे. मग मी संख्या वाढवत गेलो. समजा इथे मी 3 संख्या घेतल्या, सी घेतला अजून एक, तर इथे भागीला 3 करायचं म्हणजे सरासरी येणार. इथे भागीला 4 समजा डी घेतला मी, अजून एक संख्या वाढवली तर इथे किती करणार? भागीला 4 पण सरासरी तेवढीच येणार. म्हणजे तुम्हाला काय होईल की 4 संख्यांची समजा बेरीज सांगितली ए बी सी डी, ही काय येणार? 4 गुणिला सरासरी. 4 गुणिला सरासरी. मग आता काय तुमच्याकडे 100 संख्या आहेत. 100 संख्यांची बेरीज, 100 संख्यांची बेरीज जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या. किती संख्या आहेत? 100. 100 गुणिला सरासरी. ठीक आहे. 100 गुणिला सरासरी. मग 100 ऑलरेडी आहेत. सरासरी किती दिलेली आहे? 40. किती झाले हे? 4000. ठीक आहे. हे 100 संख्यांची बेरीज झाली. आता ह्या गणितामध्ये काय करणार तुम्ही? त्यापैकी एक संख्या 30 आहे व 30 ऐवजी 70 संख्या घेतली. म्हणजे ह्या 4000 मध्ये किती 100 संख्या आहेत. बघा 100 संख्या आहेत. त्यांनी काय केलं? 99 संख्या सोडून दिल्या. एक संख्या कुठली तरी एक संख्याला त्याच्यामधली एक संख्या त्यांच्याकडे 30 होती. ती काय केली? 30 ऐवजी म्हणजे 30 काढून घेतला. 30 काढून घेतला आणि 70 टाकला. 30 काढला म्हणजे ह्याच्यामधून 30 वजा केले या संख्यांच्या बेरजेमधून, तर किती येणार आहे? 3970. पण ह्याच्यामध्येच परत त्यांनी 70 ॲड केलेला आहे. मग या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? 40. मग आता आपल्याला माहिती आहे हे 100 संख्यांची नवीन बेरीज आली. ही काय आली? नवीन बेरीज. ही काय आली? नवीन बेरीज. मग 40. आता ह्याची सरासरी काढायची. संख्यांची बेरीज भागीला तेवढ्या संख्या. किती संख्या आहेत? 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला. हा जर शून्य कटला तर पॉईंट इथे लागतो. म्हणजेच किती येणार आहे? 40.4. आणि ही काय झाली? आपली कन्सेप्ट झाली. कन्सेप्ट समजून आली असेल तर त्याला शॉर्टकटमध्ये कसं वापरायचं ते पण तुम्हाला कळालं असेल, की पहिली सरासरी जी होती ती लिहून घ्यायची. अधिक करायचं, नेहमी ब्रॅकेट टाकायचा आणि जी ऐवजी ही संख्या वापरलेली आहे म्हणजे 30 ऐवजी हा शब्द वापरला, लगेच ती वजा करायची आणि जी संख्या वापरली ती ॲड करायची आणि भागीला एकूण किती संख्या होत्या त्या लिहायच्या. म्हणजे तुमचं उत्तर येऊन जाईल. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 40.4. किंवा तुम्ही जर कन्सेप्टने करायला गेला तर 100 संख्यांची सरासरी गुणिला केलं, वजा केलं, अधिक केलं, हे आलं. मग भागीला 100 केलं, हे उत्तर आलं. पण जर समजा एखाद्या वेळेस ऑड फिगर दिली, 59 संख्या दिल्या आणि मग त्यावेळेस भागायचं असेल तर थोडंसं कॅल्क्युलेशन हेक्टिक होऊ शकतं. त्यासाठी असं ही ट्रिक्स वापरू शकता तुम्ही. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे, याच्यावरती पाठवा. आपली मेंबरशिप आहे 59 वाली, ही मंथली आहे. याच्यामध्ये एक ऑटोपेचा ऑप्शन आहे. फी घेतल्यानंतर, मेंबरशिप घेतल्यानंतर कॅन्सल करावा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.